This is part 30. Today, in this video, we are going to learn the brainstorming of the poem 2.3 Inchcape Rock. Now I am going to read the questions and giving the answers. There is question number first. Narrate in groups the scene described in the beginning of the poem. आता या प्रश्नाचा अर्थ आहे की जो काय सीन डिस्क्राईब केला म्हणजे स्पष्टीकरण करून सांगितलेला आहे, एक्सप्लेन केलेला आहे, तो नरेट करा म्हणजे काय, कथा सांगणे, कथन करणे. मग तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही हे कथन करू शकता. हे सेल्फ प्रॅक्टिससाठी आहे. आता तुमच्याकडे ग्रुप वगैरे नसेल, मित्र एकत्र येत नसतील किंवा ग्रुपमध्ये अभ्यास होत नसेल तर तुम्ही काय करू शकताय, स्वतः एका रूममध्ये उभारून हा प्रसंग नरेट केला असं म्हणून एकट्यानेच तुम्ही हा एक्सप्लेन करू शकताय, बोलू शकताय. अशा प्रकारे हा कशासाठी आहे, एक ग्रुप डिस्कशन होण्यासाठी, तुमचं लँग्वेज स्किल चांगलं डेव्हलप होण्यासाठी, तुम्हाला चांगली भाषा कशी वापरायची, नरेशन कसं करायचं हे कळण्यासाठी आणि हे प्रॅक्टिससाठी आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही काय करा, सेल्फ प्रॅक्टिस करा. ह्या प्रश्नाचा अर्थ आहे की जी काय सीन डिस्क्राईब केलेला आहे पोएममध्ये तो तुम्ही दुसऱ्याला सांगणे, ग्रुपमध्ये सांगणे एवढंच. त्यामुळे तुम्ही तो सीन दुसऱ्याला सांगू शकता की स्वतः नरेट करू शकता. नरेशन करणं म्हणजे कथन करणं. क्वेश्चन नंबर 2 A2 इट इज कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. आता त्यांनी पहिलं वाक्य दिलेलं आहे आणि त्याच्या पुढचं आपल्याला काय करायचं आहे, त्याचं पुढचं वाक्य पूर्ण करायचं आहे म्हणजे राहिलेलं उत्तर लिहायचं आहे. ए इन दॅट द ॲबॉट ॲप ॲबरब्रोथक प्लेस अ बेल ऑन द इंचकेप रॉक बिकॉज. याचा आन्सर बघा काय आहे. त्यानं ॲबरब्रोथकनं बेल का लावली इंचकेप रॉकवर, का, त्याचं कारण काय. देअर वेअर डेंजरस रॉक्स नियर द कोस्ट विच वूड रेक शिप्स. रेक म्हणजे काय, नुकसान होणे, मोडून जाणे, मोडकळीस येणे. रेक म्हणजे नुकसान होणे थोडक्यात. मग शिप नुकसान होऊ शकत होत्या जर धडकल्या तर, म्हणून त्यानं काय केलेलं, ते बेल लावलेली होती. नंबर 2 बी इट इज द मरायनर्स वेअर ग्रेटफुल टू द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक बिकॉज. आता जे काय मरायनर होते ते त्याला ग्रेटफुल होते म्हणजे का, त्याचे आभार मानत होते. का आभार मानत होते, त्याचं कारण काय, बिकॉज ही प्लेस अ बेल ऑन द इंचकेप रॉक. सी द रिझल्ट ऑफ द थिक हेज दॅट कवर्ड द स्काय वॉज दॅट. द रिझल्ट ऑफ द थिक हेज दॅट कवर्ड द स्काय वॉज दॅट. आन्सर इट इज द सेलर हॅड नो वे ऑफ नोईंग इन विच डायरेक्शन दे वेअर सेलिंग. आन्सर काय आहे त्याचं, सेलर हॅड नो वे ऑफ नोईंग इन विच डायरेक्शन दे वेअर सेलिंग. डी द रोवर इन फ्रस्ट्रेशन पुल हिज हेअर अँड कर्स हिमसेल्फ बिकॉज. आता त्या रोवरनंच ती बेल काढलेली होती आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यानं स्वतःचीच केसं ओढायला सुरुवात केलेली होती, स्वतःला शिव्याशाप देत होता. का देत होता, बिकॉज. आन्सर ही हिमसेल्फ हॅड कट द बेल विच वूड हॅव रँग द साऊंड वूड हेल्प हिम देम टू सेव्ह देमसेल्स फ्रॉम दोज किलर रॉक्स. मग त्यानं स्वतःनंच ती रॉकपासून वाचवली असती वगैरे, हे असं आन्सर आहे. नंबर 2 द गिवन बिलो आर द इव्हेंट दॅट गिव्ह द थीम ऑफ द पोएम इन अ जंबल फॉर्म. जंबल म्हणजे काय, विस्कळीत केलेले. अरेंज इन अ प्रॉपर सिक्वेन्स ॲज पर देअर ऑकरन्स. मग त्यांनी जंबल फॉर्म विस्कळीत केलेल्या फॉर्ममध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, ते व्यवस्थित सिक्वेन्समध्ये लावायचे, घटना कुठल्या कुठल्या झाल्या त्या. मग आता मी पहिल्यांदा फक्त वाक्य वाचून दाखवते आणि त्याचा फक्त सिक्वेन्स काय आहे ते ABCDच्या फॉर्ममध्ये सांगते. पहिलं वाक्य बघा, एचं वाक्य काय आहे. ए द वेव्ज वेअर सो स्मॉल दॅट दे डिड नॉट मूव्ह इनफ टू रिंग द बेल ॲट द इंचकेप रॉक. बी द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक had placed the bell on a buoy on the rock. C. There was a thick haze spread over the atmosphere. D. Ralph bent over from the boat. Sir Ralph cursed himself in despair and in his frustration tore his hair. आता ही वाक्य A, B, C, D, E झालेली आहेत.
ह्याचं योग्य सिक्वेन्स काय आहे? पहिलं वाक्य आहे ते BADCE सिक्वेन्स आहे त्याचा, BADCE. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्क्राईब द क्वालिटीज ऑफ ॲबर्थ ब्रोतक इन युअर ओन वर्ड्स. मग त्यांनी 2 क्वालिटी दिलेल्या आहेत आणि उरलेल्या क्वालिटी आपल्याला काय करायचं आहे? कंप्लीट करायचं आहे. क्वालिटीज ऑफ द ॲबॉट ऑफ ॲबर्थ ब्रोतक. मग त्याच्या पहिल्या 2 क्वालिटी आहेत बिनिओलेंट, त्यानंतर दुसरी क्वालिटी आहे बिग हार्टेड. आता तिसरी कोणती बघा? केअर, CARED, केअर फॉर द सेफ्टी अँड लाईव्ज ऑफ सेलर्स. चौथी कन्सर्न म्हणजे काळजी करणे, कन्सर्न CONCERNED, कन्सर्न फॉर द शिप्स अँड कार्गो ॲट सी. अँड पाचवी ह्युमॅनिटेरियन, HUMANITARIAN, म्हणजे त्याला माणुसकी होती, त्याच्यात ह्युमॅनिटी होती. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे जेलसी इज द मोस्ट इनक्युरेबल डिफेक्ट जस्टिफाय. जेलसी इज द मोस्ट इनक्युरेबल डिफेक्ट. जेलसी म्हणजे काय? जळकापणा, दुसऱ्यावर जळणे, दुसऱ्याची प्रगती न बघवणे किंवा दुसऱ्याची केलेली स्तुती न बघवणे. इनक्युरेबल म्हणजे क्युरेबल नाही आहे, तो काय क्युअर करता येत नाही, म्हणजे तो संपवता येत नाही किंवा बरा करता येत नाही. मग डिफेक्ट म्हणजे काय? दोष. मग ज्या माणसामध्ये जेलसी आहे, जळकापणा आहे, कुचकापणा आहे, तर त्याचा ही जो काय डिफेक्ट आहे, त्याचा जो काय दोष आहे, तो काही क्युअर करता येत नाही, तो घालवता येत नाही, संपवता येत नाही आहे. आणि तुम्ही जस्टिफाय करा, हे तुम्ही सिद्ध करा किंवा ह्याच्याशी निगडीत होय पॉझिटिव्ह त्याच्याशी निगडीत उत्तरं सांगा. अशा प्रकारे जेलसी म्हणजे काय? जळकापणा. आता त्याचा आन्सर असा आहे when someone is in a better position of money or success or fame, there are people who feel that they should destroy that. जर समजा एखादा व्यक्ती मोठ्या पोझिशनवर आहे, फेमवर आहे, तर दुसरी जी वाईट मनोवृत्तीची व्यक्ती आहे तीच असं करू शकते की बाबा दुसऱ्याची प्रगती बघवायची नाही, त्याला आपण काय करूया? बर्बाद करूया. मग हे ज्यावेळी बर्बाद करूया ही जी भावना येते, जे हे वाईट गुण आहे, तो कधी घालवता येत नाही आणि त्याला काय म्हटलं जाते? जेलसी म्हटलं जाते. दिस इज जेलसी. वी कॅन सी पीपल who have more and we can also work hard to reach that position. But when someone wants to destroy that person who has reached the better position, that is wickedness. Wickedness म्हणजे काय? कुस्चितपणा, वाईट गुण. The jealous person is not willing to work for that state. They will not accept a lesser place also. So a jealous mindset slowly becomes completely evil. मग अशा प्रकारे एखादी व्यक्ती जर चांगल्या पोझिशनवर असेल तर ठीक आहे, तुम्ही ॲप्रिशिएट केलं पाहिजे ना, होय बाबा चांगल्या पोझिशन. आता शाहरुख खान मोठा झाला आहे म्हणून त्याच्यावर जळून त्याला कशी बर्बादी करता येईल हा विचार करून उपयोग आहे काय? आपल्या काय हातात आहे काय? उलटं आपण त्यातले कुठले गुण आहेत ज्या गुणांमुळे तो चांगला झाला आहे आणि काही गोष्टी एक्सेप्ट करायच्या असतात. प्रत्येकजण काय शाहरुख खान होणारच नाही आहे. एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे, मग ठीक आहे ना, त्याच्याकडे दैवी गुण आहे की तो टॅलेंटेड आहे, तो हुशार आहे. मग आपण काय करू शकतो? तो हुशार आहे तर ॲप्रिशिएट करू शकतो, होय बाबा तुझ्यात बाकीच्या काय क्वालिटी आहेत. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी चांगली क्वालिटी आहे आणि काही ना काहीतरी वाईट क्वालिटी आहे किंवा लेस क्वालिटी आहे. म्हणून दुसऱ्यावर जळायचं नाही आहे, तर आपण ॲक्सेप्ट करायचं आणि स्वतःशी कॉम्पिटिशन करायचं. स्वतः कसं आपल्याला स्वतःला डेव्हलप करू शकतोय, स्वतः कशी प्रगती करू शकतोय हे करणं म्हणजे काय आहे? जगणं आहे. दुसऱ्याशी कॉम्पिटिशन न करता आपण कोणाशी कॉम्पिटिशन केलं पाहिजे? स्वतःशीच कॉम्पिटिशन केले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, बट द रोवर्स मिर्थ वॉज विकेडनेस. मिर्थचा अर्थ बघा, MIRTH. But the rover's myth was wickedness. Explain the line in your own words with the help of the extract. आता रोवरचा मिर्थ म्हणजे काय? अम्युजमेंट ऑर लाफ्टर. अम्युजमेंटचं स्पेलिंग म्हणजे मनोरंजन, आनंदी होणे. AMUSEMENT, अम्युजमेंट ऑर लाफ्टर, LAUGHTER.
मिर्थ मीन्स अम्युजमेंट ऑर लाफ्टर. प्रश्नाचा अर्थ आधी समजून घेऊया. बट द रोवर्स मिर्थ वॉज विकेटनेस. विकेटनेस म्हणजे काय? कुस्चितपणा. एक्सप्लेन द लाईन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. जो काय रोवर हसत होता, आनंदाने हसत होता, तो त्याचा आनंद नसून काय होता? चांगल्या भावनेसाठी आनंद नसून तो काय होता? कुत्सितपणा होता, वाईटपणा होता. आणि हे तुम्ही एक्सप्लेन करा. आता तो हसत का होता ह्याचं आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. पण त्या हसण्यापाठीमागं ही कारणं नसून दुसरीच त्याच्यात वाईट गुण होता म्हणून तो हसत होता. आनंदानं हसत नव्हता. तो जो काय तो आनंद व्यक्त करत होता तो चांगल्यासाठी नव्हता, तर कुणाचं तर वाईट होणार या दृष्टिकोनातनं तो हसत होता. आनंदी राहावं, प्रत्येकानं आनंद व्यक्त करावा, हसावं, पण दुसऱ्याच्या वाईटासाठी हसणं हे खूप चुकीचं आहे. जर आज तुम्ही दुसऱ्याच्या वाईटासाठी हसत असाल तर उद्या तुमचंही वाईट होऊ शकते आणि तुमच्यावरही कुणीतरी हसू शकते. दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानलं पाहिजे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानला पाहिजे आणि स्वतःच्या हातानं तर दुसऱ्याचं कधीही वाईट करू नये. वाईट करून आणि शक्य पण नसते आपण कोणाचं तर वाईट करणं, पण मुळात मनात असे विचार पण आणू नयेत की बाबा हा ह्याचं वाईट व्हावं. ह्यातनंच आपल्याला मॉरल ऑफ द लेसन काय आहे या पोएममधनं की बाबा दुसऱ्याचं कधीही वाईट चिंतू नये, नेहमी मनात चांगले विचार असावेत. हाच मॉरल ऑफ द पोएम आहे. आता आन्सर बघा. द सीझन ऑफ स्प्रिंग मेड एव्हरीवन फील हॅपी अँड लाईट हार्टेड. मग स्प्रिंग सीझन होता, ऋतू खूप छान होता आणि त्या ऋतूमध्ये प्रत्येकजण खूप आनंदी वगैरे असा असतोय. द रोवर वॉज व्हिसलिंग अँड सिंगिंग. व्हिसलिंग म्हणजे काय? शीळ घालणे. अँड सिंगिंग गाणं म्हणणे. बट दिस जॉयफुल मूड मेड हिम रेकलेस. He wanted to trouble the abbot. The abbot had put a bell there as a warning about the Inchcape Rock. Ralph rashly decided to undo this good work. The rover was jealous of Abbot, who was blessed by grateful sailors. He wanted to trouble the abbot of Aberbrothok. This is the answer of the question. मग ह्या पूर्ण आन्सरचा काय अर्थ आहे की तो कशासाठी हसत होता? त्या स्प्रिंग ऋतू आहे, खूप लाईट हार्टेड वगैरे त्याच्यासाठी हसत नव्हता. तर त्याला काय करायचं होतं? ते जे काय ॲबेरब्रोथकला विशेष मिळत होते, ग्रेटफुल होत होते लोक, बेल असल्यामुळे. बेल त्यानं लावलेली होती का? लोकांना धोक्याची सूचना व्हावी, जहाजं धडकू नयेत म्हणून. तर ते त्याला काढायचं होतं आणि यानं काय होणार होतं? ॲबेरब्रोथकला आशीर्वाद जे मिळायचे होते ते बंद होणार होते, ही भावना त्याच्या मनात आलेली होती. त्यामुळं तो काय करत होता? कुत्सितपणानं हसत होता. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. सम वर्ड्स इन द पोएम आर रिलेटेड टू डिफरंट पार्ट्स ऑफ अ शिप ऑर अ मरायनर्स लाईफ. गिवन बिलो आर द मिनिंग्स ऑफ दोज टर्म्स. आयडेंटिफाय द वर्ड्स. ए. Now I am learning the question and giving the answer immediately. Okay. A. Helps in steering the ship. Answer is wheel. WHEEL. Second. The lowest part of the ship. Answer is keel. 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 C. Floating object that shows direction. Answer is buoy. 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 Fourth, another name for a ship, vessel, VESSEL. Next, sinking sound. Answer is gurgling, GURGLING, gurgling. Like this, we have completed the page number 107, and now we are going to learn the next question. Select the appropriate figure of speech from the box given below and complete the table. There, the table is like that: example, figure of speech, and explanation. Okay. Now I am going to learn the question. Example: no steer in the air, no steer in the sea. Figure of speech is repetition. Explanation emphasizes the quiet stillness. Next, on a buoy in the storm is floated and swung. Figure of speech is alliteration. Explanation: the sound of the vowel O is repeated.
Next, the ship was as still as she could be. Figure of speech is personification. Answer, explanation, the ship is spoken of as as if a human being. Like this, we have completed some questions in this video. Next video, I will continue the examples, figure of speech and explanation. So we can stop here. Okay.